तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साहिल ब्लॉग्समध्ये. आम्ही आता निघालोय महू काढाय. महू म्हणजेच मधाचं पोळं, जे आपण सातारी भाषेत म्हणतो, गावठी भाषेत आम्ही महू म्हणतो. काय संकेश? आता आमची अर्धी पोरं पुढे गेलेत, आम्ही मागे राहिले. आम्ही आता निघालोय महू काढाय. तर बघू पुढं आम्हाला महू गावते नाही गावत कळेल आता. तर मित्रांनो, आता आमची जी पुढची म्हणजे जी निम्मी पोरं पुढे गेलेली ती पुढे आहेत. आणि मी आता फोन केला त्यांना, तर त्यांनी एका पोराला ठेवलाय पुढं. त्याच्यापाशी आता आम्ही जातो. आणि आमची जी दोघं तिघं मागं राहिले ती पण मागून येणार आहेत. म्हणजे आम्ही एकूण एक 10-15 जण असेल, तर कदाचित जास्तच असेल. बघू पुढं गावते का नाही बघू. तर ही हो का, ही बारकी सुरकी सगळी घेतली ते. आणि तिथं ती आमची गंडी, तिचं नाव अँटिक आहे बरं का, ते आमची गंडीच आहे. तर मित्रांनो, हो का, हा सुपर का इथं थांबलाय. मग आम्ही आता इकडं खाली जाणार आहे बघा. या कड्यानं असं खाली उतरणार आणि बघणार. आमची इथून तुम्हाला पोरं दिसतात, पण तुम्हाला दिसतात का नाही? तुम्हाला दिसतायत का नाही? दिसतायत शक्यतो. बघू आपण आता. चला, आवाज येतो आपल्याला, खाली जाऊ. चला आता बघू खाली जाऊन कसं काय सापडतंय का बघू. चला. तर खूप अवघड अशी वाट आहे. तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये खूप असं सोपं वाटत असेल, पण खाली खूप अवघड आहे. ही आमचा काळा बिबवा. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पण हा दिसणार नाही. कोण खाली आहे, तुम्हाला हा कॅमेऱ्यामध्ये पण दिसू शकणार नाही. हा आमचा काळा बिबवा आहे. बिबव्याचा अर्थ जर तुम्हाला माहीत नसला तर तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता किंवा गुगलला सर्च करू शकता. तर आता आम्ही खाली जाणार आहे, बघू. तर मित्रांनो, असली खतरनाक वाट आहे. मी 2 वेळा पडलोय. खूप म्हणजे खूप खर्चडले अंगाला. आता काय करायचं. हाच तर एक प्रकारचा ॲडव्हेंचर असतो, एक प्रकारचा एन्जॉय असतो. ते बघा, हे महू घावलं आहे आम्हाला. फर्स्ट स्टार्टअप आमचा झाला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर बघू शकता, ही खाली आमची सगळी गँग. आणि हा आमचा एकमेव आमचा एक्का महू काढण्या बाबतीत, तो म्हणजे आबी ब्रो. अख्ख्या भागात ह्याचा नाद कोण करू शकत नाही महू काढण्या बाबतीत. आणि ह्याच्याकडे एकमेव असं गुणधर्म आहे की नाही हो, त्याला माश्या जरी चावल्या तरी त्याला काय होत नाही. बघू चला ब्रो, कुठल्या बी झाडावर चढव, शेवटच डायरेक्ट शेवटच करणार. कुठल्या बी झाडावर चढव. इथे एक दिसलंय लागली, दुसरी बी आमचं हे झालंय श्री गणेशा. आणि हो काळा बिबवा, त्याला किती वेळा सांगितलं चांगल्या वाट्याने घेऊन ये, बट अबे ब्रो एकदा हाय कर. पुकडी बी त्याला लावून ठेव की जरा फोटो ब्रो ब्रो एकदा हाय कर कॅमेऱ्यात. शाबास, उतर आता खाली. ओके. तर बघू अबे चावल्या वय. काढ की. अरे दांडकाने पाडायचं नाही सोय अभ्या. हे काय मला सापडत नाहीये, कारण की ते एका वेलाला बसले आणि ते काय तोडणं अशक्य. त्याच्यामुळे आम्हाला काही सापडत झाले. आणि कोणी पण पाळला पण तर काय कोणी आणलाच नाही ना रे. जाऊ दे, ठीक आहे, असू दे. खाली बघू, हे काय सापडत नाहीये. ठीक आहे, बघू पुढं सापडते का नाही. आमची कार्यकर्ते तशी खतरनाक आहेत. चला बघू पुढं भेटते का आपल्याला. एक तर भेटलं, बघू आता आणखीन किती भेटते. आभ्या पडला आमचा. तर बघा मित्रांनो, अशी वाट आहे. अशा वाटत नाही यावं लागतं, तेव्हा कुठं ते मध भेटतं. हां, बघू आता. निम्मी पुढे गेली ते, त्यांना आवाज दे बाबा. तर मी चला पुढं. आता आम्ही जे आधी काढलेलं फर्स्ट टाइम ते खाल्लं.
पण अजून तर आम्हाला काय सापडलं. तर मित्रांनो आता आम्हाला पुढचं गावलंय, बघू आपण. फायनली नेक्स्ट मऊ गावले. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मऊ काढलेला आहे आणि मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. मामुजान बाटली घेऊन गेलो तू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला गावले मऊ आणि हातातली ह्याला म्हणतात पोकडी. तर बघा आता आम्ही खाणार आणि तुम्ही नसतं बघणार. आता इथं आम्ही पोहणार आहे मस्तपैकी. थंड थंड होणार आहे उन्हात. वा वा पुढं थंड थंड झाला जीव पुढं. हो हो हो. तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती आमचा एन्जॉय चालला आहे आणि असाच एन्जॉय आम्ही करत राहिलो, पोहत राहिलो. तर मित्रांनो त्याच्यानंतर आम्हाला अजून एक मधाचं पोळं गावलं. मोठा आहे मोठा आहे लय मोठा आहे. खालीच जाणार फक्त आव्या जपून जा. आणि मित्रांनो हे मऊ काढल्यानंतर आम्ही घराकडे निघालो वा 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 वा. आणि सगळे एकदम आनंदात होती आणि सगळे एकदम खुश होती. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.